आपला कन्क्लुडिंग दिवस आहे तेव्हा मी बोलेल, काही प्रॉब्लेम नाही. येस. CIIT पुणे कॉलेजमधील NSS CIIT विभाग या विभागातर्फे आझादी की अमृत महोत्सव हा साजरा केला जात आहे। या कार्यक्रमामध्ये स्वतंत्र भारताकडे वाटचाल 1900 ते 1947 या कालखंडामध्ये घडलेल्या ज्या काही लहान मोठ्या घटना आहेत, या घटनाविषयी मला बोलण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। हे मी माझे भाग्य समजतो। या कार्यक्रमास CIIT चे डायरेक्टर साहेब माननीय श्री देशपांडे साहेब, या कार्यक्रमास माननीय श्री डॉक्टर बगाडे मॅडम, या कार्यक्रमास माननीय श्री डॉक्टर निघाने मॅडम, प्रोफेसर माननीय श्री साखरे सर, प्रोफेसर माननीय श्री कोळेकर सर, प्रोफेसर माननीय श्री पृथा मॅडम आणि प्रोफेसर माननीय श्री वर्मा मॅडम, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व अध्यापक वर्ग, जामखेडचे असणारे माननीय आणि माझे गुरु हलकुडे सर, तसेच आपण सर्व विद्यार्थी मित्र हो। आणि या कार्यक्रमास मला आग्रहाने निमंत्रण करणारा माझा जो लाडका विद्यार्थी आहे सौरभ विजय पवार, याने आग्रह केला की सर, आमच्या विद्यार्थ्यांना आपलं मार्गदर्शन हवं आहे। विद्यार्थी मित्र, इसवी सन 1600 मध्ये इंग्लंड या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली। राणी एलिझाबेथ हिने या कंपनीला पूर्वेकडील देशाशी आणि भारताशी व्यापार करण्यासाठी परवानगी दिली आणि या परवानगीच्या साहाय्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली आणि पूर्वेकडील देशाशी आणि भारताशी ती व्यापार करू लागली। सुरुवातीस भारताबरोबर या कंपनीने व्यापार सुरू केला। पुढे हळूहळू 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली आणि प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिशांनी किंवा या कंपनीने भारतामध्ये सत्तेची मुहूर्तमेढ रोवली। त्यातूनच इंग्रजांच्या अन्यायी शोषणीय धोरण आणि इंग्रजांच्या असणाऱ्या अत्याचारामधून 1857 चा राष्ट्रीय उठाव घडून आला आणि या घटनेमुळे भारतीय लोकांच्या मनामध्ये राष्ट्रवादी भावना हळूहळू उदयाला येऊ लागली। यातूनच पुढे 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी झाली आणि राष्ट्रीय सभेचं कार्य सुरू झालं, मवाळांचं कार्य सुरू झालं। हा पहिला टप्पा या कालखंडामधील आहे। मवाळांचं राजकारण 1885 ते 1905 हा कालखंड आहे, मवाळांचा कालखंड। या कालखंडामध्ये ब्रिटिशांकडे अर्ज विनंत्या करून सनदशीर असणाऱ्या मार्गाने आपल्या मागण्या मान्य करून घ्यावयाच्या असा या विचारसरणीचा हा कालखंड होता किंवा अशा विचारसरणीचे हे नेते होते। या मवाळ लोकांचा या ब्रिटिशांच्या बुद्धिमत्तेवर, न्यायावर या लोकांचा विश्वास होता। यामध्ये होमेचंद्र बॅनर्जी होते, सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते, फिरोजशाह मेहता होते, दादाभाई नौरोजी होते, न्यायमूर्ती रानडे होते,
गोपाळ गणेश आगरकर होते. असे अनेक मवाळवादी नेते या कालखंडामध्ये इंग्रजांच्या न्यायावर आणि बुद्धीवर विश्वास ठेवून भारताच्या हिताचे कार्य करत होते. विद्यार्थी मित्र, न्यायमूर्ती रानडे यांनी भारताच्या आर्थिक ऱ्हासाची मीमांसा करणारे अनेक लेख लिहिले. त्यांच्या या लेखामधून भारतीय लोकांच्या मनामध्ये इंग्रजांच्या शोषणाची जागृती निर्माण होऊ लागली. हे सर्वात प्रथम कार्य केलं न्यायमूर्ती रानडे यांनी, आणि म्हणून आपण न्यायमूर्ती रानडे यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असंही संबोधतो. न्यायमूर्ती रानडे नंतर दादाभाई नौरोजी यांनी भारताची आर्थिक लूट हा सिद्धांत मांडला, आणि या दोन्ही नेत्यांच्या या लिखाणामधून आणि या कार्यामधून भारतीयांच्या मनामध्ये भारतीयांची राजकीय गाऱ्हाणी मांडून ब्रिटिश सरकारकडे लक्ष वेधण्याचं कार्य हे मवाळ नेते करत असत. जनतेच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांना वाचा या लोकांनी फोडलेली होती. ईस्ट इंडिया कंपनी ही भारतीय लोकांचं कशा पद्धतीने शोषण करत आहे हा इंग्लंड पर्यंत आवाज पोहोचविण्याचं कार्य या मवाळ नेत्यांनी केलेलं आहे, आणि भारतीय जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं कार्य या मवाळ नेत्यांनी केलेलं आहे. या मवाळ नेत्यांचं कार्य ब्रिटिशांच्या बुद्धीवर अवलंबून होतं, त्यांच्या न्यायावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे सनदशीर मार्गाने कार्य करणारे हे नेते होते. मात्र न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नौरोजी यांच्या या कार्यामधून भारतात राष्ट्रवादी चळवळीचा पाया हा घातला गेला. राष्ट्रवादी विचारांची पेरणी भारतामध्ये हळूहळू सुरू झाली, आणि याच कालखंडामध्ये भारतीय इतिहासातील जहालवादी विचार पुढे आले. 1905 ते 1920 हा जो कालखंड आहे, या कालखंडाला जहालांचा कालखंड किंवा जहालवादी विचारवंत म्हणून ओळखला जाणारा हा कालखंड आहे. जहालांची विचारश्रेणी मवाळांपेक्षा वेगळी होती. मवाळांची विचार श्रेणी काय होती? या मवाळ नेत्यांचा ब्रिटिशांच्या न्यायावर विश्वास होता, त्यामुळे सनदशीर मार्गाने मवाळ नेते जात होते. तर जहालांचा मार्ग हा वेगळा होता. आपल्या मागण्या सनदशीर मार्गाऐवजी आक्रमकपणे मांडून ब्रिटिश सरकारच्या अन्याय आणि जुलमी धोरणाचा प्रतिकार करणाऱ्या या विचाराला जहालवादी विचारसरणी असं म्हटलं जातं, आणि हे विचारसरणी या 1920 पर्यंत भारतामध्ये उदयास आली. जहाल विचारांमध्ये लाल, पाल आणि पाल हे तीन नेते अग्रगण्य मानले जात असत. लाल पंजाब प्रांतामध्ये लाला लजपत राय, पाल महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक, पाल बंगाल प्रांतामधील असणारे बिपिन चंद्र पाल. लाल, पाल आणि पाल या जहालवादी नेत्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये आक्रमक धोरण स्वीकारलं. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुश्रुतीच्या माध्यमामधून राजकीय जनजागृती घडवून आणण्याचं कार्य या जहाल नेत्यांनी भारतामध्ये सुरू केलेलं होतं. याच काळात राष्ट्रीय चळवळ जोरात कार्य करत होती. ब्रिटिशांनी राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी किंवा राष्ट्रीय चळवळ दुभंगण्यासाठी
एका नीतीचा वापर केला आणि ती इंग्रजांनी भारतामध्ये वापरलेली नीती होती फोडा आणि राज्य करा. या इंग्रजांनी या नीतीचा वापर सुरू केला. याचा एक भाग म्हणून किंवा याचं एक उदाहरण त्या काळात भारतीयांना लगेच जाणवलं. त्यावेळी भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन ते होते. लॉर्ड कर्झन यांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर सुरू केला. 1905 मध्ये प्रशासकीय अडचण हे कारण दाखवून लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली. बंगालच्या फाळणीचा खरा हेतू होता हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजामध्ये फूट पाडून राष्ट्रीय चळवळ कमकुवत करणे आणि म्हणून कर्झन यांनी पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजामध्ये फूट पाडून राष्ट्रीय चळवळ कमकुवत करण्याचा हेतू त्यांनी आखला आणि 1905 मध्ये प्रशासकीय अडचण दाखवून बंगालची फाळणी केली. विद्यार्थी मित्र, बंगालची फाळणी 1905 मध्ये करण्यात आली. बंगालच्या फाळणीला संपूर्ण देशामध्ये कडाडून विरोध सुरू झाला. राष्ट्रीय नेत्यांनी वंगभंग आंदोलन सुरू केलं. वंगभंग आंदोलनाचं नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केलं. वंगभंग आंदोलनामध्ये लाल बाल पाल, अरविंद घोष, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यासारखे अनेक जहालवादी नेते या वंगभंग आंदोलनामध्ये होते. 16 ऑक्टोबर 1905 हा फाळणी अंमलात आणण्याचा दिवस जहालवादी विचारसरणीने राष्ट्रीय शोक दिन म्हणून संपूर्ण देशामध्ये पाळण्याचं ठरविलं नव्हे, तो पाळला गेला. संपूर्ण देशामध्ये वर्तमानपत्र, सभा, परिषदा घेण्यामध्ये आल्या. बंगालचा फाळणीचा निषेध यामधून करण्यात आला. बंगालच्या फाळणीचा निषेध म्हणून स्वदेशीचा पुरस्कार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला. ब्रिटिशांच्या मालावर मोठ्या प्रमाणामध्ये बहिष्कार घालण्यात आला. याच काळात बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंद मठ या कादंबरीमध्ये असणारे वंदे मातरम हे गीत संपूर्ण देशामध्ये गायले जाऊ लागले. नव्हे, शाळा, महाविद्यालय यामध्ये असणारे विद्यार्थी प्रभात फेरी गावागावामधून काढू लागले आणि प्रभात फेरीमध्ये वंदे मातरम हे गीत गाऊ लागले. संपूर्ण देशात वंदे मातरमची चळवळ ही गरजली गेली आणि संपूर्ण देशात वंगभंगाचं आंदोलन राष्ट्रव्यापी आंदोलन भरलं गेलेलं होतं. आंदोलन जोरात चालू होता. आंदोलनाची ताकद कमी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने राष्ट्रीय सभेच्या जे प्रमुख काही नेते होते या नेत्यांना तुरुंगामध्ये टाकले. परंतु आंदोलनाची तीव्रता कमी झाली नाही. संपूर्ण देशामध्ये वंगभंगाचे आंदोलन जोरदारपणे चालू होते आणि याच काळात 22 डिसेंबर 1911 रोजी ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज हे मुंबई भेटीला आले. पंचम जॉर्ज या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं स्वागत काळे झेंडे दाखवून करण्यात आला. त्यांचा निषेध करण्यात आला. संपूर्ण परिस्थितीचा सम्राट पंचम जॉर्ज यांनी आढावा घेतला आणि त्यांनी निर्णय घेतला की 1911 मध्ये बंगालची फाळणी शेवटी रद्द करण्यात आली.
बंगालची फाळणी रद्द झाली. लोकमान्य टिळकांनी आयरिश विचारवंत डॉक्टर अॅनी बेझंट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने साह्याने लोकमान्य टिळकांनी याच कालावधीमध्ये होमरोल आंदोलन सुरू केलं. काय होतं होमरोल आंदोलन? आपल्या देशाचा कारभार करण्याचा अधिकार आम्हास मिळावा यासाठी जे आंदोलन टिळकांनी आणि अॅनी बेझंट यांनी सुरू केले त्याला होमरोल आंदोलन असं म्हटलं जात असे. होमरोल आंदोलन सुरू झालं. देशाचा राज्यकारभार भारतीय लोकांकडे सोपवावा यासाठी संपूर्ण देशामध्ये होमरूल आंदोलन हे सुरू झालेलं होतं. हे चळवळ चालू असताना आणखी एक गट भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कार्य करत होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये जाल विचारसरणीपेक्षाही अत्यंत राष्ट्रवादी विचाराच्या भावनेने भरलेला हा गट होता आणि या गटाला क्रांतिकारी गट म्हटलं जात असे. याही गटाने इंग्रजांच्या ताब्यामधून भारत सोडवण्यासाठी क्रांतिकारी गटाने कार्य केलेलं होतं. या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी हिंसा, त्याग, आत्मबलिदानाशिवाय दुसरा मार्ग नाही असे या क्रांतिकारी गटाचे विचारसरणी होती. या गटाने काय केलेलं होतं? या गटांनी जुलमी ब्रिटिश राज्यकर्त्यांची हत्या करणे, ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे, देशामध्ये शस्त्रास्त्र तयार करणे, वेळ पडल्यास परदेशातून शस्त्रास्त्र आयात करणे, गुप्त क्रांतिकारी संघटना उभारणे अशी वेगवेगळ्या माध्यमाच्या कार्यामधून हा सशस्त्र क्रांतिकारी असणारा गट काम करत होता. या क्रांतिकारी गटामध्ये, या क्रांतिकारकांमध्ये वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, सुखदेव, बटुकेश्वर दत्त, राजगुरू, चंद्रशेखर आझाद असे अनेक क्रांतिकारक होते. काही महिला क्रांतिकारक देखील कार्य करत होत्या. उदाहरणार्थ कल्पना दत्त, शांती घोष, प्रीतिलता वड्डेदार, मादाम कामा या अनेक क्रांतिकारी महिला या गटामध्ये कार्य करत होत्या. या क्रांतिकारकांच्या कार्यामुळे भारत व भारताबाहेर क्रांती कार्यामुळे भारतामध्ये राष्ट्रीय भावना वाढीस लागली आणि जसे राष्ट्रीय भावना वाढीस लागू लागली तसे स्वातंत्र्य चळवळ गतिमान झाली. स्वातंत्र्य चळवळ गतिमान झाले की पुन्हा इंग्रजांनी आपल्या नीतीचा वापर सुरू केला. फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर इंग्रजांनी पुन्हा एकदा अवलंबिला. त्याचं एक उदाहरण आहे 1919 रॉलेट या इंग्रज अधिकाऱ्याने एक कायदा भारतामध्ये आणला. रॉलेट कायदा इंग्रजांनी पास केला. हा कायदा अत्यंत अन्यायकारक होता, जुलमी होता. या कायद्याने कोणत्याही व्यक्तीला वॉरंट शिवाय अटक करता येत होती. या कायद्याने कोणाचे घराची संस्थेची झडती घेण्याचा अधिकार या कायद्याने दिलेला होता. या कायद्याने देशातील असणाऱ्या संस्था संघटना
किंवा राष्ट्रीय चळवळ दडपून टाकण्याचा अधिकार या कायद्याला देण्यात आलेला होता आणि असा हा रॉलेट कायदा 1919 मध्ये भारतामध्ये आला. भारतीय लोकांनी या कायद्याचा निषेध केला आणि रॉलेट कायद्याला काळा कायदा असं नाव दिलं आणि रॉलेट कायद्याच्या विरोधामध्ये संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा असंतोषाची लाट हे पसरली गेली. या आंदोलनानंतर महात्मा गांधींनी पुढाकार घेऊन या रॉलेट कायद्याच्या निषेधार्थ हरताळ पाळण्याचे आव्हान केले. गांधीजींच्या या आव्हानाला संपूर्ण देशामधून प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. या कायद्याच्या विरोधात पंजाब प्रांतामध्ये प्रखर असा विरोध झाला. प्रखर रूप या पंजाब या प्रांतामध्ये धारण केलेला होता. ब्रिटिश सरकारने पुन्हा एकदा आपल्या दडपशाहीचे सत्र सुरू केलेले होते. या दडपशाहीमध्ये पंजाब प्रांतामधील चळवळ कमकुवत करण्यासाठी पंजाबमधील असणारे डॉक्टर सत्यपाल, डॉक्टर सैफुद्दीन किचलो या नेत्यांना पंजाब प्रांतामधून हद्दपार केले. महात्मा गांधी यांना पंजाब प्रांतामध्ये प्रवेश करण्यासाठी बंदी घालण्यात आली. जनतेला दहशत बसवण्यासाठी पंजाब मधील अमृतसर या शहरामध्ये ब्रिटिशांनी लष्कर पाचारण केले. संपूर्ण पंजाब प्रांतामध्ये सभा बंदीचा आदेश देण्यात आला. अशा अनेक घटना चळवळ दडपण्यासाठी इंग्रजांनी सुरू केलेल्या होत्या. चळवळ दडपली गेली नाही. या घटनांच्या निषेधार्थ पंजाब प्रांतामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आणि 13 एप्रिल 1919 अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग या मैदानामध्ये सभा आयोजित करण्यात आली. या सभेला हजारो लोक उपस्थित राहिलेले होते. मोठ्या संख्येने लोक एकत्र आलेले होते आणि याच वेळी इंग्रज अधिकारी जनरल डायर या अधिकाऱ्याने जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये जमलेल्या सभेला असणाऱ्या लोकांवर बेछूट असा गोळीबार केला. या अमानुष असणाऱ्या गोळीबारामध्ये निशस्त्र असणाऱ्या शेकडो स्त्री पुरुष यामध्ये मृत्यू पावले. अनेक लोक यामध्ये जखमी झाले आणि जनरल डायर याने हा हत्याकांड ब्रिटिशांच्या क्रूर असणाऱ्या दहशतीचं उदाहरण देशासमोर आणून दिलेला होता. या हत्याकांडाचा भारतभर निषेध करण्यात आलेला होता. या निषेधाचा एक प्रकार म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिशांनी त्यांना दिलेली जी सर पदवी होती, सर या पदवीचा रवींद्रनाथ टागोर यांनी त्याग केलेला होता. या हत्याकांडाच्या विरोधामध्ये सरकारला मदत करणे, सरकारला सहकार्य करणे म्हणजे एखाद्या सैतानाला सहकार्य करणे, अशा अनेक कडवट असणाऱ्या गोष्टी या काळामध्ये घडल्या गेल्या. असे अनेक उद्गार ब्रिटिशांच्या विरोधात काढण्यात आले. चळवळ चालू होती. याच काळामध्ये भारतात मुस्लिम धर्मीय लोकांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये आंदोलन उभा केलं. या आंदोलनाला खिलाफत चळवळ असं म्हटलं जातं. खिलाफत चळवळीला गांधींनी लगेच पाठिंबा दिला आणि हिंदू आणि मुस्लिम यांचं ऐक्य घडवून आणण्याचं कार्य गांधींनी केलं. परंतु ब्रिटिशांनी
आपल्या दडपशाहीच्या धोरणावर हे चळवळ दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्र, हे सर्व देशामध्ये घटना घडत असताना 1920 मध्ये जहाल नेते लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. जहाल विचारसरणीचे अनेक जे नेते होते, हे नेते हद्दपार करण्यात आलेले होते. काही नेत्यांनी राजकारणापासून त्यांनी दूर राहण्याचे ठरवलेले होते आणि टिळकांचा मृत्यू झाला आणि भारतीय राजकारणामध्ये गांधी युगाची सुरुवात झाली. कोणतीही राजवट जनतेच्या सहकार्यावर अवलंबून असते. जनता राजवटी सहकार्य करीत नसेल तर ती राजवट नष्ट होत असते. या विचारानुसार महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये चळवळ करण्याचे ठरवले आणि गांधीजींनी पहिली चळवळ आखली, असहकार चळवळ. 1920 कलकत्ता या ठिकाणी राष्ट्रीय सभेचा अधिवेशन भरलेला होता आणि या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा मसुदा हा संमत करण्यात आलेला होता, ठराव पास करण्यात आलेला होता आणि या चळवळीचं नेतृत्व हे महात्मा गांधी यांच्याकडे सोपवण्यात आलेलं होतं. विद्यार्थी मित्र, उद्देश एक होता, ब्रिटिशांनी लवकरात लवकर भारत सोडवावा आणि भारतीय लोकांना स्वातंत्र्य द्यावं. यासाठी 1857 चा उठाव घडवून आला. मवाळ विचारसरणीचा कालखंड यासाठी कार्य करत होता. जहालांचा विचारसरणी याच कारणासाठी होती. सशस्त्र क्रांती काळात वेगवेगळ्या पद्धतीने इंग्रजांविरुद्ध भारत स्वातंत्र्य करण्यासाठी लढत होते. हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाच्या बलिदानाची आहुती स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिलेली होती. गांधींच्या नेतृत्वाखाली पहिलं आंदोलन सुरू झालेलं होतं, असहकार आंदोलन. या आंदोलनाचा कार्यक्रम गांधीजींनी तयार केलेला होता. आंदोलनामध्ये ब्रिटिश मालावर बहिष्कार घालणे आणि स्वदेशीचा वापर करणे. स्वातंत्र्यापूर्वी हे आपल्या नेत्यांनी घालून दिलेलं हे तत्व होतं. परकीय मालावर बहिष्कार घालणे आणि स्वदेशीचा वापर करणे. विद्यार्थी मित्र, आज आपल्याला याच असणाऱ्या तत्वाची आठवण करावीशी वाटत आहे. हजारो परकीय असणाऱ्या कंपन्या भारतामध्ये भांडवल गुंतवत आहेत आणि गुंतवलेल्या भांडवलावरील असणारा हजारो कोटी नफा हे स्वतःच्या देशाकडे घेऊन जात आहेत आणि आपल्या स्वदेशी माल आणि स्वदेशी असणारे उद्योगधंदे जे आहेत ते उद्योगधंदे हळूहळू बंद पडू लागलेले आहेत. आजही आपल्याला या काळाची गरज आहे ते परकीय असणाऱ्या मालावर, परकीय कंपन्यांवर बहिष्कार घालणे आणि स्वदेशीचा वापर करणे हे तत्व असहकाराच्या आंदोलनाच्या कार्यक्रमामध्ये होतं. ब्रिटिश शाळा, ब्रिटिशांची महाविद्यालये यावर बहिष्कार घालणे आणि सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणे, सरकारी मान सन्मान पदव्या या सर्वांचा त्याग करणे, कायदे मंडळाच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणे असा या असहकार चळवळीचा असणारा
कार्यक्रम तयार करण्यात आलेला होता. असहकार चळवळ संपूर्ण देशामध्ये पसरलेली होती. ठिकठिकाणी सरकार विरोधामध्ये सभा घेतल्या जात होत्या. सरकारच्या विरोधामध्ये देशामध्ये मोर्चे निघालेले होते. मिरवणुकामधून वंदे मातरम गीत हे गायलं जात असत. परिणामी ब्रिटिश सरकार हादरला गेलेलं होतं आणि सरकारने दडपशाहीचा अवलंब सुरू केला. आणि असं सर्व चालू असताना स्वातंत्र्य हे जवळ येत आहे असं वाटत असताना एक घटना घडली. उत्तर प्रदेश या राज्यामधील गोरखपूर या जिल्ह्यातील चौरी चौरा या ठिकाणी काढण्यात आलेला जो शांतीपूर्ण मिरवणूक होती, या शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. परिणाम काय झाला? गोळीबार केल्यामुळे संतप्त जमाव हा चिडला गेला आणि संतप्त जमावाने जवळच असणाऱ्या पोलीस चौकीला आग लावली आणि या आगीमध्ये एक अधिकारी आणि 22 पोलीस विद्यार्थी मित्र जळून खाक झाले. आपली चळवळ शांततामय मार्गाने न राहता अहिंसक मार्गाने वळण असं गांधींना जाणवलं आणि परिणाम काय झाला ते संपूर्ण देशामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये ज्या चळवळीने उग्र स्वरूप धारण केलेलं होतं ते चळवळ या घटनेमुळे गांधीजींनी स्थगित केली, मागे घेतली. असहकार चळवळ स्थगित झाली. राष्ट्रीय चळवळ हळूहळू मंदावू लागली. परंतु याच पार्श्वभूमीवर दुसरा एक गट पुढे आला आणि या गटाने स्वराज्य पक्षाची स्थापना केली. चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, विठ्ठलभाई पटेल यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. विधिमंडळाच्या निवडणुकांमध्ये भाग घ्यावयाचा, निवडणुका लढवावयाच्या आणि मंत्रिमंडळामध्ये जाऊन ब्रिटिश सरकारची अडवणूक करावयाचे असा हा हेतू या स्वराज्य पक्षाने पुढे केला आणि त्यांनी मंत्रिमंडळामध्ये जाऊन इंग्रज सरकार केले. हे कार्य चालू असताना गांधीजींनी दुसऱ्या एका राष्ट्रव्यापी चळवळीची सुरुवात केली. चळवळीला सविनय कायदेभंग चळवळ असं म्हटलं जातं. गांधी युगामध्ये असणार हे दुसरं एक आंदोलन होतं. सविनय कायदेभंग म्हणजे ब्रिटिशांनी इंग्रजांनी केलेल्या अन्यायी कायद्याचा भंग करणे, हे कायदे न पाळणे याला सविनय कायदेभंग असे म्हणतात. ब्रिटिशांच्या अन्यायी, अत्याचारी आणि जुलमी कायद्याचा भंग करणे, न पाळणे हे चळवळ सुरू झाली. दारूबंदी करणे, ब्रिटिशांनी मिठावर लादलेला जो कर होता हा कर रद्द करणे, ब्रिटिशांनी जमीन महसूल जो वाढवलेला होता हा वाढवलेला जमीन महसूल कमी करणे, या ठिकाणी परदेशी मालावर बहिष्कार आणि परदेशी मालावर जकात आकारणे असा कार्यक्रम तयार केला. विद्यार्थी मित्र, आज आपल्या देशाला या असणाऱ्या कार्यक्रमाची नितांत गरज आहे. परकीय मालावर बहिष्कार
आणि स्वदेशीचा वापर जर आपण आपल्या उद्योगांना प्रोत्साहन दिलं, स्वदेशीचा वापर वाढविला, तर आपला पैसा देशामध्ये उपलब्ध होईल आणि विदेशी मालावर होणारा नफा जो आहे हा कमी होईल आणि यासाठी आपल्याला आजही परकीय मालावर बहिष्कार टाकण्याची काळाची गरज आहे आणि स्वदेशीचा वापर करणे गरजेचं आहे. मला वाटतं या अमृत महोत्सवी असणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण संकल्प करणार की आजपासून मी परकीय वस्तूवर बहिष्कार टाकेन आणि स्वदेशीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करेल आणि भारत देशाची एकनिष्ठ राहण्याचा मी प्रयत्न करेल. हा संकल्प आपण या कार्यक्रमामध्ये घेतलेला आहे, घेणार आहोत. सविनय कायदेभंगाची चळवळ गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. गांधींनी मीठ या जीवन आवश्यक वस्तूची निवड केली. कारण काय होतं, मीठ हे जीवन आवश्यक असणारी वस्तू आहे. मिठावरील कराचा बोजा प्रत्येक भारतीय व्यक्तीला सहन करावा लागत होता आणि जर मिठावरील कर रद्द करायचा असेल तर गांधीजींनी त्यासाठी मिठावरील कर रद्द करण्यासाठी दांडी यात्रेचं आयोजन केलं. गुजरात या राज्यातील दांडी हे गाव निश्चित करून 12 मार्च 1930 रोजी निवडक अनुयायांसह साबरमती या आश्रमामधून दांडीकडे गांधीजींनी वाटचाल सुरू केलेली होती. दांडी ते साबरमती हे अंतर 385 किलोमीटर एवढे आहे. हे अंतर गांधीजींनी आपल्या अनुयायांबरोबर 25 दिवसामध्ये पायी चालून पूर्ण केले. ज्या ज्या ठिकाणी गांधीजी मुक्काम करत असत त्या त्या ठिकाणी जनजागृती घडवून आणण्याचं कार्य त्यांचे अनुयायी आणि गांधीजी करत असत. 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजी आणि त्यांचे हजारो अनुयायी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचले. गांधीजींनी मीठ उचलून कायदेभंग केला आणि देशभर वंगभंगाच्या चळवळीला सुरुवात झाली. उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया, असे या चळवळीचं वर्णन संपूर्ण देशामध्ये करण्यात आलेलं होतं. 1930 मध्ये सविनय कायदेभंगाच्या चळवळीने देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रूप धारण केलं. ज्या ज्या ठिकाणी सागरी किनारा असेल त्या त्या ठिकाणी अशा प्रकारचे सत्याग्रह सुरू झाले. सरोजिनी देवी नायडू यांच्या नेतृत्वाखाली धारसाना या ठिकाणी सत्याग्रह झाला. त्या भागामध्ये सागरी किनारा नसे त्या भागामध्ये जंगल सत्याग्रह भारतीय लोकांनी केले आणि अशा पद्धतीची चळवळ देशामध्ये वेगवेगळ्या रूपाने चालू होती. याच काळामध्ये ब्रिटिश अधिकारी क्रिप्स हे महाशय एक योजना घेऊन भारतामध्ये आले. या योजनेला क्रिप्स योजना असे म्हणतात.
क्रिप्स योजना भारतीयांपुढे मांडली गेली. या क्रिप्स योजनेला संपूर्ण भारतामधून विरोध झाला. कारण काय होतं, या योजनेमध्ये कुठेही स्वतंत्र भारताचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. तर या योजनेमध्ये भारताला स्वातंत्र्याचा दर्जा देण्याऐवजी वसाहतीचा दर्जा या मध्ये देण्यात आलेला होता. परिणाम असा झाला, स्वातंत्र्य देण्याऐवजी वसाहतीचा दर्जा दिला. हे या योजनेचं स्वरूप पाहता संपूर्ण भारतामध्ये पुन्हा एकदा असंतोष निर्माण झाला आणि 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई या ठिकाणी मौलाना आझाद यांच्या नेतृत्वाखाली जे राष्ट्रीय सभेची बैठक भरलेली होती, या बैठकीमध्ये एक ठराव पास करण्यात आला आणि तो ठराव होता चले जाओ आंदोलन. शेवटचं आंदोलन सुरू झालेलं होतं 1942. छोडो भारत आंदोलन, चले जाओ चळवळ. या चळवळीचं नेतृत्व गांधीजींकडे सोपविण्यामध्ये आलेलं होतं. गांधीजींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी संपूर्ण भारतीय जनतेला करेंगे या मरेंगे हा संदेश दिला आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये रणसिंग फुंकले गेले. 9 ऑगस्ट 1942 पहाटे चले जाओ आंदोलन दडपण्यासाठी इंग्रजांनी पुन्हा एकदा आपल्या दडपशाहीचा वापर केला. इंग्रजांनी हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी महात्मा गांधी, मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल असे जे राष्ट्रीय सभेचे नेते होते, या नेत्यांना अटक केली. संपूर्ण जनता या प्रमुख नेत्याच्या अटकेमुळे संतप्त झाली. 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतामध्ये देशामध्ये जनता हे रस्त्यावर उतरले गेले. हे ठिकाणी मोर्चे, निदर्शन, मिरवणुका, विमान दल, नौदल या सर्व ठिकाणी मोठे मोठे उठाव घडून आले. या नेत्यांच्या अटकेनंतर सातारामध्ये प्रति सरकारी स्थापन झाली. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इंग्रज सरकारची सत्ता झुगारून दिली आणि स्वतःच सरकार स्थापन केलं. त्याला प्रति सरकार म्हटलं जावं लागलं. विनोबा भावे यांनी वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ हे सुरू केली. एवढेच नव्हे तर या चले जाओ असणाऱ्या आंदोलनाचा प्रसार भारताबाहेर गेला. संपूर्ण देशामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये हे आंदोलन उभं होतं. भारतामधूनच नव्हे तर भारताच्या बाहेर आग्नेय आशिया, चीन, जपान या देशामध्ये भारतीय लोकांच्या प्रेरणेमधून जपानमध्ये स्थायिक झालेले जे भारतीय होते, रास बिहारी बोस यांनी जपान सरकारची मदत घेतली आणि आझाद हिंद सेनेची स्थापना केली. या आझाद हिंद सेनेच्या संघटनेचं नेतृत्व राज बिहारी बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे सोपविलं. नेताजींनी तुम मुझे दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे आव्हान भारतीय लोकांना केले. चलो दिल्ली हा या आझाद हिंद सेनेने नारा दिला आणि इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी
आझाद हिंद सेना पुढे सरसावली. जपान सरकारचे सहाय्य घेतले. इंफाळ पर्यंत या आझाद हिंद सेनेने लढा दिलेला होता. कदम कदम बढाए जा. या पद्धतीने आझाद हिंद सेना हळूहळू दिल्लीकडे वाटचाल करत होती आणि इंफाळ या ठिकाणी असताना प्रचंड नैसर्गिक संकट कोसळला गेला. जोरदार पाऊस. या पावसामुळे आझाद हिंद सेनेच्या असणाऱ्या सैनिकांना हालचाल करणं अशक्य होऊ लागलं. याच काळामध्ये अमेरिकेने जपानवर प्रचंड मोठ्या ताकदीने हल्ला चढविला. जपानकडून मिळणारी मदत आझाद हिंद सेनेची बंद झाली. आणि विद्यार्थी मित्र, एवढेच नव्हे तर या आझाद हिंद सेनेने इंग्लंडच्या असणाऱ्या शत्रूची मदत घेण्याची ठरवलेली होती. फ्रान्स हा इंग्लंडचा सर्वात मोठा शत्रू त्यावेळी मानला जात असे आणि या फ्रान्सची मदत घेण्याची देखील आझाद हिंद सेनेने तयारी केलेली होती. परंतु हे चालू असताना दुर्घटना घडली गेली आणि यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला. आझाद हिंद सेनेचं कार्य मंदावलं गेलं. दीर्घकाळ चाललेलं दुसरं महायुद्ध होतं. 6 ऑगस्ट 1945, 9 ऑगस्ट 1945 जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला आणि 1945 ला जपानने शरणागती पत्करली. युद्ध संपले. या युद्धात इंग्लंडचं प्रचंड खच्चीकरण झालेलं होतं. इंग्लंड आर्थिक दृष्ट्या खिळखिळा झालेला होता. भारतात दीर्घकाळ सत्ता टिकवून ठेवता येणार नाही याची जाणीव इंग्लंडला झालेली होती. भारतावरील साम्राज्य सोडून देताना इंग्रजांनी अखंड देशाची फाळणी करण्याचे ठरविले. भारत आणि पाकिस्तान अशी द्विराष्ट्रे इंग्रजांनी निर्माण केली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सूत्रे हाती घेतली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमामधून राज्यघटना निर्माण करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 रोजी हे राज्यघटना अंमलात आली आणि देशाचा राज्यकारभार सुरू झाला. जगाच्या इतिहासात भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आले. परंतु विद्यार्थी मित्र, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र उदयाला आणण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी, ज्या वीरांनी, ज्या समाज सुधारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, या सर्वांना शतशः प्रणाम करतो आणि माझे शब्द थांबवितो. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय सखोलरित्या सरांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रवास आपल्याला घडवून आणलेला आहे. स्वातंत्र्याची चळवळ असो किंवा त्यातील जे बारकावे असतील ते सरांनी अगदी आपल्या विशेष शैलीमध्ये आपल्या समोर मांडलेले आहेत. पुन्हा एकदा सर वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी NSS VIIT च्या वतीनं सरांना धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद सर. आणि यानंतर आपण एक छोटीशी क्विज घेणार आहोत. त्यासाठी मी आमंत्रित करते एकता मुकलवार. नमस्कार, मी एकता मुलकलवार. तर कसे आहात तुम्ही? चॅट बॉक्स मध्ये सांगा.
कोण कोण सचिन खेडेकर सरांचं करोडपती बघतं? रिस्पॉन्सच नाही येते. कुठे आहेत आपले पार्टिसिपेंट्स? तर मग चला खेळूया. आपण आजच्या थीम स्वातंत्र्य भारताकडे वाटचाल रिलेटेड एक रॅपिड फायर घेणार आहोत. तर इन्स्ट्रक्शन असे आहेत की स्क्रीनवर क्वेश्चन डिस्प्ले करू आणि तुम्ही चॅट बॉक्स मध्ये आन्सर फिल करा. प्रत्येक क्वेश्चन साठी तुम्हाला 5 सेकंडचा वेळ देण्यात येईल. तर चला करूयात चालू. आर यू रेडी? फर्स्ट क्वेश्चन. Who was the first Prime Minister of independent India? Your time starts now. Comment box मध्ये आन्सर टाका. The correct answer is Dr. Rajendra Prasad. पुढील क्वेश्चन कडे वळूया. What are the national animal, bird, flower and fruit of India? Sequence मध्ये सांगा. Time starts now. Time up. Let's see the answer. So national animal is tiger, bird is peacock, and lotus is national flower, and mango is national fruit. So let's go with the next question. Who was the second Prime Minister of India after independence? Time starts now. So the correct answer is Lal Bahadur Shastri. Next question. How many spokes are in the Ashok Chakra? So the time starts now. Okay, the correct answer is 24. There are 24 spikes in Ashok Chakra. Next question. Who is known as the father of nation? This answer everybody might know. Let the count begin. Okay, so obviously our father of nation is Mohandas Karamchand Gandhi. Next question. Identify the national hero in the picture given above. Who is this national hero? Let the countdown begin. Okay, so he is none other than Subhash Chandra Bose. Let's go with the next question. What is national motto of India? Okay, so the correct answer is Satyameva Jayate. On which day did India adopt its constitution? And the correct answer is 26 January 1950. So, who was the main architecture of Indian Constitution? Time starts now.
So the answer is Dr. Babasaheb Ambedkar. Next question. Which leader was known as Netaji? So I'll give you the hint. आपण या क्वेश्चनचा आन्सर आधीच दिलेला आहे. So come on, fast. So the correct answer is Subhash Chandra Bose. Okay, thank you so much. तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला. Thank you all for participating. Wishing you all a very happy 75th Independence Day. Over to you, Vaishnavi. धन्यवाद एकता. 1947 पूर्वीचे एक गोड स्वप्न, स्वतंत्र भारत. स्वातंत्र्यासाठी शेकडो वर्षापासून अगणित स्वातंत्र्यवीर विविध प्रकारे स्वातंत्र्याच्या लढाईत सामील झाले. खूप वीरांनी प्राणांची आहुती दिली. काहींचं नाव इतिहासात मोठ्या अक्षरात लिहिण्यात आलं, पण काही स्वतंत्रवीरांची शूरगाथा इतिहासाच्या पानांपासून वंचित राहिली. पण त्या स्वतंत्राच्या लढाईत पण त्यांचे श्रेष्ठ योगदान आहे. मिट्टी मेरे वतन की पूछती वह कौन है, इतिहास जिस पर मौन है, जिसके लहू की बूंद का टीका हमारे भाल पर, जो बुझ गया गिरकर गगन से निमिष में तारा सदृश, बच ओस जितना न पाया अश्रु जिसके काल पर, जिसके लिए दो बूंद भी स्याही न थी इतिहास को, वह कौन है, जिसके मरण के नेह से दीपक नवे युग का जला, काजल नयन के मेह से मरुस्थल मनुज मन का फला, चुनता गया पद पद से कटक मनुज की राह का, चुपती न स्मृति जिसकी कभी, झरते न जिस पर आंख से दो आंसू फूल के, वह कौन है, लगता नहीं जिसकी चिता पर आज भी मेला यहाँ, दो फूल क्या मिलता किसी के हाथ का ढेला भी कहाँ, वह मातृभू पर मर गया फिर भी रहा अनजान ही, वह कब खिला कब झर गया अज्ञात हार सिंगार सा, किसको पता है दास्ता कल के उस अंगार की, वह कौन है, इतिहास जिस पर मौन है. तर हे सादरीकरण त्या अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांसाठी आहे, ज्यांची नावं इतिहासाच्या सोनेरी पानांमधून पुसली गेली आहे. तर सादर करत आहे श्रावणी जाधव आणि रणजित मोरे. नमस्कार, मी श्रावणी जाधव. नमस्कार, मी रणजित मोरे. स्वातंत्र्य दिन म्हणजे सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, अभिमानाचा, उत्साहाचा आणि गर्वाचा दिवस. हजारो देशभक्तांच्या अथक प्रयत्नातून मिळालेल्या पवित्र आणि बहुमल स्वातंत्र्याचे मोल चिरकाल टिकावे यासाठी हा सुवर्ण दिवस. माणूस असो वा देश, स्वातंत्र्यासारखे दुसरे सुख नाही हे जाणूनच भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावले. प्रत्येकाचे प्रयत्नाचे मार्ग जरी वेगळे असले तरी त्यामागचे ध्येय एकच होते, ते म्हणजे स्वातंत्र्य. हजारो देशभक्तांपैकी काही लोक अजरामर झाले. त्यांच्या महान कार्याचे किस्से आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. परंतु काही देशभक्त मात्र इतिहासाच्या पानात हरवून गेले. अशाच काही अज्ञात देशभक्तांची, त्यांच्या पराक्रमांची आणि बलिदानाची ही एक झलक. झाशीची राणी लक्ष्मीबाई या 1857च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याच्या कथा तर आपणा सर्वांनाच ठाऊक आहेत. परंतु झाशीची राणी लक्ष्मीबाई त्यांच्या आधीच 1780 मध्ये इंग्रजांविरुद्ध लढा देऊन त्यांना पराभूत करणाऱ्या या राणीला आपण फारसे ओळखत नाही. इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या या भारतीय वीरांगणेचे नाव आहे राणी वेलू नचियार. वेलू नचियार तामिळनाडू मधील रामनाथपुरम राजाची एकुलती एक मुलगी होती. कुळात एकही मुलगा नसल्याने वेलू नचियारचे पालन पोषण अगदी एखाद्या राजकुमारासारखे झाले होते. घोडेस्वारी, तलवारबाजी आणि तिरंदाजीमध्ये त्या लहानपणापासूनच पारंगत होत्या. अस्त्रशस्त्रासोबतच वेलू नचियार यांना विविध भाषांचेही प्रशिक्षण घेतले होते. इंग्रजी, फ्रेंच, उर्दू यासारख्या भाषा त्यांना अवगत होत्या. शिवगंगेचा राजा याच्या सोबत त्यांचा विवाह झाला. इंग्रजांनी त्यांच्या पतीचा वध केला आणि त्यामुळे वेलू नचियार यांना त्यांच्या लहान मुलीसोबत हैदर अली याच्या आश्रयात सुमारे 8 वर्ष लपून राहावं लागलं. या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये वेलू नचियार यांनी आपली एक गोपनीय सेना तयार केली आणि हैदर अली सोबत मिळून इंग्रजांविरुद्ध मोहीम हाती घेतली. वेलू नचियारनी इतिहासात सर्वप्रथम मानवी बॉम्बचा वापर केला.
वेलू नचियारला जेव्हा इंग्रजांच्या दारुगोळ्याची खबर लागली तेव्हा त्यांनी आपल्या एका विश्वासू सेविकेला तो दारुगोळ्याचा साठा नष्ट करण्याचा आदेश दिला. सेविकेने स्वतःला तेलात माखून आग लावली आणि तो दारुगोळ्याचा साठा नष्ट केला. अशा प्रकारे देशासाठी त्या सेविकेने आपल्या प्राणाची आहुती दिली. वेलू नचियार त्या खूप कमी शासकांपैकी एक होती ज्यांनी इंग्रजांना फक्त हरवलेच नाही तर त्यांच्याकडून आपले राज्य परत मिळवले आणि सुमारे 10 वर्षे तिथून पुढे राज्यही केले. चाफेकर बंधू. चाफेकर बंधूंचा जन्म कोकणात झाला. त्यानंतर ते पुण्याजवळील चिंचवड गावात राहायला गेले. चाफेकर बंधूंमध्ये दामोदर हे ज्येष्ठ होते व बाळकृष्ण आणि वासुदेव हे त्यांचे धाकटे बंधू होते. हे तिन्ही बंधू लोकमान्य टिळकांना आपले गुरु मानत. दामोदर पंतांनी मुंबईत व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला काळे फासून गळ्यात चपलांचा हार घालून ब्रिटिश सरकारविषयी आपला राग व्यक्त केला. 1896 साली पुण्यात प्लेगने उच्छाद मांडला. या रोगाची भयावहता आपल्याकडील लोकांना माहीत नव्हती. ब्रिटिश सरकारने सुरुवातीला प्लेगची साथ सगळीकडे पसरते याकडे दुर्लक्ष केले, पण नंतर परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर प्लेग निवारणाच्या नावाखाली ब्रिटिश अधिकाऱ्यांना विशेष अधिकार दिले. याच विशेष अधिकारांचा फायदा घेत या अधिकाऱ्याने जनतेवर अत्याचार करणे सुरू केले. प्लेग निवारण्याच्या नावाखाली घरातल्या पुरुषांना बाहेर काढणे, स्त्रियांवर बलात्कार करणे, घरातल्या चीज वस्तू नेणे असे प्रकार गोऱ्या शिपायांनी केले. रँड वायस्टर हे 2 अधिकारी तर बूट घालूनच देवळात घुसत असत. प्लेग पीडितांना मदत करण्याऐवजी लोकांना मारहाण करणे, त्यांना त्रास देणे हा आपला अधिकार समजत. एक दिवस लोकमान्य टिळक चाफेकर बंधूंना म्हटले, शिवाजी महाराजांनी कायम अत्याचाराच्या विरोधात लढा दिला, परंतु आज जेव्हा हे इंग्रज निष्पाप जनतेवर अत्याचार करत आहेत तेव्हा तुम्ही काय करत आहात? हृदयाला भेदणारे टिळकांचे शब्द आणि रँडच्या अत्याचारामुळे पिचलेल्या भारतीय जनतेचे अश्रू आणि घाबरलेले चेहरे पाहून चाफेकर बंधू अस्वस्थ झाले. तेव्हापासून चाफेकर बंधूंनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. रँड आणि ॲस्टरचा बदला घेण्याची संधी लवकरच चालून आली. 22 जून 1897 मध्ये पुण्यातल्या गव्हर्नमेंट हाऊसमध्ये महाराणी व्हिक्टोरियाच्या 60व्या वाढदिवसानिमित्त राज्यारोहणाचा हिरक महोत्सव साजरा केला जाणार होता. या कार्यक्रमाला रँड उपस्थित राहणार होता. मेजवानी संपल्यावर रँड गाडीतून परत जाऊ लागला की गोंद्या आला रे गोंद्या असे म्हणून एकमेकांना सावध करण्याचे ठरले. गोंद्या आला रे गोंद्या हा संकेत मिळताच बाळकृष्ण पंतांनी आयस्टरच्या डोक्यात गोळी झाडली, परंतु वासुदेव पंत अजूनही गोंद्या आला रे गोंद्या अशी आरोळी देतच राहिले. त्यांनी अजिबात वेळ न दवडता पिस्तूलचा चाप ओढला आणि रँडच्या पाठीत गोळी झाडली. तो जागीच बेशुद्ध पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तो थोडा वेळ शुद्धीवर आला, पण काही जबाब देऊ शकला नाही. 3 जुलै 1897 रोजी तो मरण पावला. चाफेकर बंधू तेव्हा तिथून निसटण्यात यशस्वी झाले. परंतु या 2 मोठ्या अधिकाऱ्यांच्या खुनानंतर ब्रिटिश सरकार ढासळले. रँडच्या खुनाबद्दल माहिती देणाऱ्याला 20,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले. गणेश व रामचंद्र द्रविड या 2 फितुरांनी चाफेकर बंधूंबद्दल सरकारला माहिती दिली, परंतु वासुदेव पंतांनी त्या दोघांचा वध केला. दामोदर पंतांना जेव्हा शेवटची इच्छा विचारण्यात आली तेव्हा त्यांनी लोकमान्य टिळकांशी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा लोकमान्य टिळकांनी त्यांना गीता दिली. ती गीता घेऊनच ते फाशीवर चढले. सावरकरांनी चाफेकरांचा फटका नावाची काव्यकृती केली. त्यातील 2 ओळी, भक्ष रँड बहुमस्त देखता सिंह धावले बग्गीकडे, गोळी सुटली गडबड मिटली दुष्ट नराधम चित पडे. सीने में जुनून और आंखों में देशभक्ति की चमक रखते थे। सीने में जुनून और आंखों में देशभक्ति की चमक रखते थे। दुश्मन की सांसें भी थम जाए, क्रांतिकारक अपनी आवाज में इतनी धमक रखते थे। भारत भूमीवर जन्म घेतलेल्या हजारो क्रांतिकारकांपैकीच 3 म्हणजे बिनॉय बासू, बादल गुप्ता आणि दिनेश गुप्ता हे तिन्ही क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1928 मध्ये सुरू केलेल्या बेंगॉल व्हॉलेंटियर्स या संघटनेचे सदस्य होते. ही घटना आहे पश्चिम बंगालच्या कलकत्ता येथील. इथूनच ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिश राजवटीचे नियंत्रण ठेवले आणि आपल्या ताकदीच्या जोरावर भारतीय जनतेवर जुलूम करायला सुरुवात केली. लोकांवर होणारा जुलूम आणि अन्याय शांतपणे बघत बसणं असह्य झालं आणि बिनॉय, बादल आणि दिनेश या 3 क्रांतिकारकांनी जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध मोहीम हाती घेतली. त्यांच्या सर्वात मोठ्या निशाण्यावर होता तो म्हणजे कर्नल NS सिम्सन. सिम्सन बंगालच्या कारागृहाचा IG होता. जेलमधील भारतीय कैद्यांना यातना देण्यासाठी, त्यांच्यावर जुलूम करण्यासाठी तो कुख्यात होता. या क्रांतिकारकांनी सिम्सनला धडा शिकवायचं ठरवलं.
त्या काळी कोलकात्याच्या दलहौजी स्क्वेअरवरील राईट्स बिल्डिंग इंग्रजी सत्तेचे केंद्र होते. सगळे मोठे अधिकारी तेथेच बसायचे. राईट्स बिल्डिंग मध्येच घुसून सिम्पसनला मारायचे अशी आखणी ठरली, जेणेकरून बाकीच्या अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा दहशत निर्माण होईल. काम जोखमीचं होतं, परंतु क्रांतिकारकांनी स्वतःच्या जीवाची बिलकुल फिकीर न करता 8 डिसेंबर 1930 रोजी ब्रिटिश पेहरावात राईट्स बिल्डिंग मध्ये प्रवेश केला, जेणेकरून ते सहजासहजी ओळखले जाणार नाही. सिम्पसनला याची जरा देखील भणक नव्हती आणि या 3 क्रांतिकारकांनी अचानक त्याच्या समोर जाऊन त्याच्यावर गोळ्यांचा बडीमार केला आणि सिम्पसन जागीच ठार झाला. परंतु गोळ्यांच्या आवाजाने बाकी अधिकारी आणि रक्षक दल सतर्क झाले. तेथून निसटून जाणं शक्य नव्हतं, परंतु बंगालच्या या 3 वाघांना शत्रूच्या हाती सापडणं देखील मान्य नव्हतं. शत्रू सैन्याने आपल्याला चारी बाजूनी घेरले आहे हे लक्षात येताच बादल गुप्ताने पोटॅशियम सायनाइड खाल्ले आणि बिनॉय बासू आणि दिनेश गुप्ताने स्वतःला गोळी मारून घेतली. पोटॅशियम सायनाइड खाल्लेल्या बादलचा काही क्षणात तेथेच मृत्यू झाला, पण दिनेश आणि बिनॉय अजून जिवंत होते. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 5 दिवसांनंतर रुग्णालयातच बिनॉय बासूचे निधन झाले. दिनेश गुप्ता मात्र उपचारांनंतर बरे झाले. त्याच्यावर न्यायालयात खटला चालवला गेला आणि अखेर त्यांना देखील फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. बंगालची फाळणी आपल्या सर्वांना माहीत असेल. इंग्रजांच्या फोडावर राज्य करा या नीतीचा हा एक भाग. लॉर्ड कर्झन वायली हा या फाळणीमागचा मुख्य सूत्रधार होता. हिंदूंना आणि मुस्लिमांना वेगळे करून स्वातंत्र्य चळवळ कमकुवत करण्याचा त्याचा विचार होता. अशा या नराधमाला यमसदनी पाठवणारे दुसरे कोणी नाहीत तर मदनलाल धिंगरा. मदनलाल धिंगरा यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1883 साली पंजाबमधील अमृतसर येथे झाला. 1906 मध्ये ते आगबोटीवर काम करून स्वकष्टाने इंग्लंडला गेले. 1908 पासून स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या सहवासात आल्यावर त्यांच्या विचारांच्या प्रभावाने प्रेरित होऊन मदनलाल यांच्यातील देशप्रेम जागृत झाले. बऱ्याच लोकांप्रमाणे बंगालच्या फाळणीचा निर्णय मदनलाल धिंगरा यांना मान्य नव्हता. कर्झन वायली हा मदनलाल धिंगरा यांच्या वडिलांच्या अगदी जवळचा मित्र. गुप्त बातम्या सांगण्याचे नाटक करून त्याचा विश्वास संपादन केला. जुलै 1909 मध्ये एका समारंभात वायलीच्या खुनाचा बेत पूर्ण करायचा होता. रात्री 10 नंतर कर्झन वायलीचे आगमन झाले. रात्री 11 वाजता तो कार्यक्रमातून परत जाऊ लागला. जाताना मदनलाल आणि वायलीची नजर भेट झाली. गुपित सांगण्याचे नाटक करून मदनलाल त्याच्या जवळ गेले आणि डोळ्याची पाती लवते ना लवते तोच त्याच्या शरीरात 4 गोळ्या झाडल्या. तो जागीच ठार झाला. तो दिवस होता 1 जुलै 1909. धिंगरा यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा एक विरोधक संपवला. त्यांना 29 जुलै रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यावेळी कोर्टात निवेदन सादर करायचे होते. ते निवेदन इंग्रज अधिकाऱ्यांनी काढून घेतले. त्यामध्ये ते लिहितात, एक हिंदू म्हणून माझी भावना अशी आहे की माझ्या देशाचा अपमान हा परमेश्वराचा अपमान आहे. कृष्ण प्रकृतीच्या आणि सामान्य बुद्धिमत्तेच्या अशा मजसारख्या भारतपुत्राजवळ मायभूमीसाठी देता येईल असे काही असेल तर ते केवळ स्वतःचे रक्त होय. अशा या हुतात्म्याला 17 ऑगस्ट 1909 ला फाशी देण्यात आली. भारत भूमीसाठी शहीद झालेल्या वीरांसाठी मी अखेर एवढंच बोलू इच्छिते. जिस दिन भी तू शहीद हुआ न जाने किस तरह तेरी माँ सोई होगी. जिस दिन भी तू शहीद हुआ न जाने किस तरह तेरी माँ सोई होगी. मैं तो बस इतना जानू हूँ वो गोली भी तेरे सीने में उतरने से पहले रोई होगी. वो गोली भी तेरे सीने में उतरने से पहले रोई होगी. स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य नटवून गेले. त्याचे सौंदर्य कमी होणार नाही याची जबाबदारी मात्र आपल्यावर सोपवून गेले. आज हा इतिहास तुम्हा सर्वांसमोर मांडण्याचं कारण इतकंच की या वीरांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. आपल्या कृत्याने देशाची शान कमी होणार नाही या आपल्या कर्तव्याची सर्वांना जाणीव व्हावी. सर्वच ज्ञात अज्ञात देशभक्त ज्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य रूपी स्वर्ग आपल्याला मिळाला त्यांना विनम्र अभिवादन. जीवाची पर्वा न करता ते स्वातंत्र्य 75 वर्ष टिकवणाऱ्या सीमेवर तैनात जवानांना सलाम. सर्व उपस्थितांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद श्रावणी व रोहित. खरंच अशी ही देशभक्ती पाहून काही ओळी म्हणाव्याशा वाटतात. आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला. ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. हा देश अखंड राहिला. तर मित्रांनो, कुठलीही शुभ कार्याची सुरुवात ही घोष वाक्यानेच पूर्ण होते. मग ती कार्य
पर्यावरण रक्षणाशी निगडीत असोत वा शिक्षणाच्या निगडीत असोत. आजची जी थीम आहे स्वतंत्र भारताकडे वाटचाल याच्याशी निगडीत असोत. तर तुम्हाला घोषवाक्याचे महत्व पटलेच असावे. आणि सांगायचं झालंच तर इतिहासातील काही घोषवाक्ये जर आठवले तर आजही अजरामर असल्याची अनुभूती होईल. चला तर मग आम्ही घेऊन आलोय असाच एक घोषवाक्यांचा खेळ, ज्यात असतील इतिहासाची काही घोषवाक्ये आणि तुम्हाला ओळखावे लागतील त्यांचे लेखक. लगेचच आपण या खेळाला सुरुवात करणार आहोत. जसं की आपल्याला माहितीच आहे 75th इंडिपेंडन्स डे या वर्षी आपण सेलिब्रेट करणार आहोत. नेक्स्ट. तर आजचे सर्वप्रथम घोषवाक्य आहे वंदे मातरम. तर तुम्हाला या वंदे मातरम घोषवाक्य कुणी लिहिले आहे त्याचं लेखकाचं नाव तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये पेस्ट करायचं आहे. तुमच्याकडे 30 सेकंद असणार आहेत. अगदी बरोबर उत्तर दिलेले आहे बिपिन चंद्र चॅटर्जी. तर दुसरं घोषवाक्य असं आहे करू किंवा मरू, डू ऑर डाय. अनुष्काने सर्वात प्रथम रिस्पॉन्स दिला आहे महात्मा गांधी. अगदी बरोबर. भारत सोडा. करिश्मा हिने अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. पूर्ण स्वराज्य. चौथं घोषवाक्य आहे पूर्ण स्वराज्य. परत एकदा विचार करा. अगदी बरोबर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पाचवं घोषवाक्य आहे जय जवान जय किसान जय विज्ञान. पाचवं घोषवाक्य आहे जय जवान जय किसान जय विज्ञान. अगदी बरोबर उत्तर आहे अटल बिहारी वाजपेयी. यानंतरचं घोषवाक्य आहे सत्यमेव जयते. सत्यमेव जयते. पुन्हा एकदा विचार करा सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणाचं आहे? येस, वैष्णवी गजरेने बरोबर उत्तर दिलेलं आहे पंडित मदन मोहन मालवीय. यानंतरचं घोषवाक्य आहे इन्किलाब जिंदाबाद. येस, अगदी बरोबर उत्तर आहे भगत सिंग. आणि अजून मौलाना हसरत मोहानी यांनी सुद्धा इन्किलाब जिंदाबाद हे घोषवाक्य म्हणलेलं होतं. यानंतरचं घोषवाक्य आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. एकदम परफेक्ट आन्सर आहे सगळ्यांचं लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक. येस, एक धर्म एक जात आणि मानव जातीचा एक देव. वन रिलिजन वन कास्ट अँड वन गॉड फॉर मॅनकाइंड. कम ऑन गाइज.
परत एकदा विचार करा. परत एकदा विचार करा सगळ्यांनी. एक धर्म, एक जात आणि मानव जातीचा एक देव. वन रिलिजन, वन कास्ट अँड वन गॉड फॉर मॅनकाइंड. शेवटचे 5 सेकंद. अजून बरोबर उत्तर आलेलं नाहीये आपल्याकडे. येस, श्री नारायण गुरु. बरोबर उत्तर आहे श्री नारायण गुरु. यानंतरचं घोषवाक्य आहे, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. गिव मी ब्लड अँड आय शॅल गिव्ह यू फ्रीडम. येस, नेताजी सुभाषचंद्र बोस. बरोबर उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे ऑलमोस्ट. येस, थँक्यू. आणि खूप सगळ्यांनी छान प्रतिसाद दिलेला आहे या ऍक्टिव्हिटीसाठी. आणि यानंतर पुढील कार्यक्रमासाठी मी आमंत्रित करते कुमारी गौरी अवताडे हिला. धन्यवाद सिद्धी. मातृभूमी मुक्त होण्या सळसळले रक्त, त्या रक्तांनी लिहिला स्वातंत्र्याचा ग्रंथ. मातृभूमी मुक्त होण्या कोणी दिला पुत्र, त्या त्यागांनी लिहिला स्वातंत्र्याचा ग्रंथ. मातृभूमी मुक्त होण्या दिले सौभाग्य, त्या विरहांनी लिहिला स्वातंत्र्याचा ग्रंथ. मातृभूमी मुक्त होण्या दिले बंधू, त्या अश्रूंनी लिहिला स्वातंत्र्याचा ग्रंथ. मातृभूमी मुक्त होण्या दिले बलिदान, त्या बलिदानाने लिहिला स्वातंत्र्याचा ग्रंथ. मातृभूमी मुक्त होण्या चढले फासावर, त्या देशभक्तीने लिहिला स्वातंत्र्याचा ग्रंथ. आपल्या मातृभूमीला आबाद करण्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या सर्व वीरांना सलाम करण्यासाठी श्रुती अंग्रे एक देशभक्तीपर गीत सादर करणार आहे. श्रुती अंग्रेला मी वतन वतन मेरे आबाद रहे तू, वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू, ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन, तुझ पे कोई गम के आज आने नहीं दूं, तुझ पे कोई दम की आज आने नहीं दूं, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन. धन्यवाद श्रुती. श्रुतीने अतिशय सुंदर आणि उत्तम पद्धतीने हे गीत सादर केले आहे. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत ते स्वातंत्र्य ज्ञात अज्ञात देशभक्तांच्या त्यागामुळे, समर्पणामुळे आणि बलिदानामुळे मिळाले. अशा सर्व महात्म्यांना त्यांच्या महान कार्याला मानाचा मुजरा. कोणी म्हणेल हा दिवस देशभक्तीपर गीते ऐकण्याचा दिवस, कोणी म्हणेल हा दिवस मिरवणुकीचा दिवस, कोणी म्हणेल हा दिवस इतिहासात डोकावून पाहण्याचा दिवस, तर काही माझे बांधव म्हणतील हा सुट्टीचा दिवस, तेही राष्ट्रीय सुट्टीचा. पण मित्रांनो, या दिवसाला इतके संकुचित करणे योग्य आहे का? नक्कीच नाही. मी तर म्हणेन हा दिवस जाणीवेचा दिवस. ज्या महान लोकांच्या त्यागामुळे ही भारतभूमी गुलामगिरीतून मुक्त झाली, त्या त्यागाची जाणीव. ज्या नरक यातना भोगून स्वातंत्र्य रूपी स्वर्ग आम्हाला दाखविला, त्या नरक यातनांची जाणीव. होय,
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची जाणीव. या मिळालेल्या पवित्र आणि बहुमोल स्वातंत्र्याचे बहुमोल स्वातंत्र्याचे मोल चिरकाल टिकावे यासाठी हा सुवर्ण दिवस. या स्वातंत्र्याचा प्रवास सिद्धी केसकर आणि ओम डगवार यांनी एका छोट्या व्हिडिओच्या स्वरूपात मांडला आहे, तर तो आपण पाहूया.
15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. दरवर्षी संपूर्ण देश 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. पण आपल्यापैकी कधी कोणी विचार केलाय का की या दिवसामध्ये असं काय विशेष आहे की 15 ऑगस्ट 1947ला रात्री 12 वाजताच आपला देश स्वतंत्र का झाला? 1947 मध्ये जेव्हा भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांना नियुक्त केलं गेलं तेव्हा त्यांचा एकच हेतू होता, ट्रान्सफर ऑफ पॉवर फ्रॉम ब्रिटिश रूल टू इंडियन गव्हर्नमेंट. सुरुवातीच्या योजनेप्रमाणे भारताला जून 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता होती. व्हाईसरॉय झाल्यानंतरच लॉर्ड माउंटबॅटन यांची भारतीय नेत्यांसोबत चर्चा सुरू झाली. परंतु भारताचं स्वातंत्र्य ही गोष्ट म्हणावी तितकी सोपी नव्हती. जिन्ना यांनी वेगळा देश बनवण्याची मागणी केली होती, ज्यामुळे भारतामध्ये कित्येक ठिकाणी सांप्रदायिक तंटे सुरू झाले आणि या तंट्यांनी इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली की ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची वाट न पाहता जून 1948च्या ऐवजी 1947 मध्ये स्वातंत्र्य देण्याचे निश्चित केले. आणि आता प्रश्न उपस्थित होतो की अखेर 15 ऑगस्टच का? लॉर्ड माउंटबॅटन यांच्या मते 15 ऑगस्ट हा अत्यंत शुभ दिवस होता, कारण दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी 15 ऑगस्ट 1945ला जपानी सैन्याने एलाइट फोर्सेसना शरणागती पत्करली होती आणि त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन हे एलाइट फोर्सेसचे कमांडर होते. यानंतर प्रश्न उपस्थित होतो की रात्री 12 वाजतात का? जेव्हा माउंटबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्याची तारीख जून 1948 वरून 15 ऑगस्ट 1947 म्हणून घोषित केली तेव्हा देशातील ज्योतिष तज्ज्ञांमध्ये खळबळ माजली, कारण त्यांच्या अनुसार 15 ऑगस्ट ही तारीख अत्यंत अशुभ होती. लॉर्ड माउंटबॅटन यांना इतर अनेक तारखाही सुचवण्यात आल्या, परंतु ते 15 ऑगस्ट याच तारखेशी सहमत राहिले. यानंतर ज्योतिषांनी यावर एक उपाय काढला की 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट यामध्ये रात्री 12 वाजताची वेळ निश्चित करण्यात आली, कारण ब्रिटिश कॅलेंडरनुसार रात्री 12 वाजता नवीन दिवस सुरू होतो. केवळ एवढेच नव्हे तर नेहरूजींना एक अट घालण्यात आली की त्यांनी त्यांचे भाषण रात्री 11:51 पासून 12 वाजेपर्यंत संपवले पाहिजे आणि त्यानंतर रात्री 12 वाजता शंखनाद करण्यात येईल, जो शंखनाद एका नवीन देशाची जन्म झाल्याची शुभ वार्ता संपूर्ण जगाला देईल. 15 ऑगस्ट 1947ला मध्यरात्री 12 वाजता भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले आणि ती रात्र संपूर्ण देशभरासाठी एक उत्सवाची रात्र ठरली. आणि म्हणूनच 15 ऑगस्ट हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. अतिशय कष्ट घेऊन सिद्धी व ओंकारने हा व्हिडिओ बनविला. थोडक्यात म्हणायला हरकत नाही, जिक्र अगर हीरो का होगा तो नाम हिंदुस्तान के वीरों का होगा. आजची जी थीम स्वतंत्र भारताकडे वाटचाल याचा पूर्णपणे भाग हा या व्हिडिओत दाखविण्यात आला. धन्यवाद सिद्धी, धन्यवाद ओमसाई. यानंतर आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी आम्ही परत एक प्रश्नमंजुषा अरेंज केली आहे. तर या प्रश्नमंजुषे संबंधित जे काही इन्स्ट्रक्शन असतील ते मी मकरंद जठाळ याने सांगावे अशी मी त्याला विनंती करते. मकरंद जठाळ. हॅलो, माझे नाव मकरंद जठार. तर आज आपण क्विज घेणार आहोत स्वतंत्र भारताकडे वाटचाल या थीमवर. सर्वप्रथम पारखे सरांचं अभिनंदन. त्यांनी खूप छान पद्धतीने आपल्या पुढे इतिहास मांडला. जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकले असेल तर ही क्विज तुम्हाला खूप सोपी जाईल. स्क्रीन शेअरिंग एनेबल करता का?
तर आपण ही कहूटवर क्विज घेतलेली आहे. तर तुम्हाला आम्ही कहूटची लिंक आणि गेम पिन चॅट बॉक्स मध्ये प्रोव्हाइड करू. तर ती लिंक त्या लिंकवर जाऊन तो गेम पिन कॉपी पेस्ट करायचा. त्यानंतर तुम्ही ही क्विज देऊ शकता. तर ही बेसिक क्विज आहे. यामध्ये 10 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन साठी 30 सेकंडचा टायमर आहे. आणि जो कोणी सर्वात फास्ट आणि करेक्ट आन्सर देईल त्याला सगळ्यात जास्त पॉइंट्स मिळतील. तुम्ही पटपट जॉईन करा. जॉईन व्हायला सुरुवात झाली आहे. अजून 2 मिनिटं थांबू आपण. अजून लोकांना जॉईन होऊ द्या. बासष्ट लोक जॉईन झाली. एक मिनिटात सुरू करू आपण. 6:20 ला सुरू करतो. करू सुरू आपण. स्टार्ट करतोय आपण.
तर हा पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात गणेशोत्सव कोणी सुरू केला? गोपाळकृष्ण गोखले, नानासाहेब पेशवे, बाळ गंगाधर टिळक का स्वातंत्र्यवीर सावरकर? पटपट आन्सर आले, सर्वांना माहितीच असेल कोण आहे ते. तर बरोबर उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. तर टिळकांनी 1893 साली लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला होता. तर लीडर बोर्डवर आहे दीपाली, 2 नंबरला आदित्य जाचक. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या वर्षी पूर्व बंगाल आणि आसामची निर्मिती झाली? 1905, 1912, 1909 का 1918? पन्नास आन्सर आलेत आपल्याकडे. टाइम संपतोय. तर बरोबर उत्तर आहे 1905. जेव्हा लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली होती, तेव्हाच 3 प्रांत निर्माण करण्यात आले होते, पश्चिम बंगाल, पूर्व बंगाल आणि आसाम. तर लीडर बोर्डवर आता यश आहे. कॉंग्रॅच्युलेशन यश. हे माहितीच असेल सगळ्यांना, वंदे मातरम याचे लेखक कोण? महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चॅटर्जी का शरदचंद्र चॅटर्जी? आणि खूप लोकांनी काय बरोबर उत्तर दिली असणार आहे. तर 54 लोकांनी बरोबर उत्तर दिले, बंकिमचंद्र चॅटर्जी. लीडर बोर्डवर यशच आहे. 4th क्वेश्चन, रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेले जनगण मन हे गाणे पहिल्यांदा जानेवारी 1912 मध्ये कोणत्या शीर्षकाखाली प्रकाशित झाले? पहिला ऑप्शन आहे तत्वबोधिनी, मॉर्निंग सॉन्ग ऑफ इंडिया, भारत विधाता का राष्ट्रजागृती? पटकन आन्सर देत आहेत मुलं. 10 सेकंद राहिलेत. तर करेक्ट आन्सर आहे भारत विधाता. मेजॉरिटी लोकांनी बरोबर उत्तर दिले. रवींद्रनाथ टागोरांनी हे गाणं भारत विधाता या नावाखाली प्रकाशित केलं होतं. लीडर बोर्डवर आता रूट्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 8 एप्रिल 1929 रोजी नवी दिल्लीतील केंद्रीय विधिमंडळात कोणी बॉम्ब फेकले? बटुकेश्वर दत्त, भगत सिंग, चंद्रशेखर आझाद का बोथ ए एंड बी? आले तर आन्सर आपल्याकडे भरपूर. तर याचं बरोबर उत्तर आहे बोथ बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंग. त्यांनी ट्रेड डिस्प्यूट बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल याच्या विरोधात प्रदर्शन करण्यासाठी आताचं जे पार्लिमेंट आहे तिथं बॉम्ब फेकले होते. ते काही जास्त हानिकारक बॉम्ब नव्हते, कोणाची जीवितहानी नव्हती झाली, ते स्मोक बॉम्ब्स होते फक्त, पण त्यांनी ते फेकले होते तेव्हा. लीडर बोर्डवर अनुष्का वारे आहे. 6th क्वेश्चन, पुना पॅक्ट हा कोणा दरम्यानचा करार होता? नेहरू आणि आंबेडकर, गांधी आणि आंबेडकर, मालवीय आणि आंबेडकर का गांधी आणि नेहरू? कमी आन्सर आहेत, पटकन द्या, टाइम संपतोय.
तर याचं बरोबर उत्तर आहे गांधी आणि आंबेडकर. गांधी जेव्हा एरवडा जेलमध्ये होते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधींमध्ये हा करार झाला होता. तर त्याला एरवडा करार पण म्हणतात. लीडर बोर्डवर रेणुका आहे. 7th क्वेश्चन. सुभाषचंद्र बोस यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल आझाद. ह्याचं बरोबर उत्तर द्या. माहिती पाहिजे सगळ्यांना क्वेश्चन. तर याचं करेक्ट आन्सर आहे राजेंद्र प्रसाद. 1939 साली सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रीय काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली होती. रूट्स आता टॉपवर आहे. 8th क्वेश्चन. आझाद हिंदचे म्हणजे स्वतंत्र भारताचे तात्पुरते सरकार कुठे स्थापन झाले? सिंगापूर, व्हिएतनाम, टोकियो का बर्लिन? तर याचं करेक्ट आन्सर आहे सिंगापूर. खूप लोकांचं चुकलंय. तर 21 ऑक्टोबर 1943 साली सिंगापूर येथे आझाद हिंदचे तात्पुरते सरकार म्हणजेच प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केले होते. याला आपला जपानी साम्राज्याचा पाठिंबा होता. नेक्स्ट क्वेश्चन. रेणुका टॉपवर आहे आता. संस्थानांना एकीकृत अखंड भारतात कोणी एकत्र केले? लोकमान्य टिळक, गांधीजी, सरदार पटेल का जवाहरलाल नेहरू? तर याचं बरोबर उत्तर आहे सरदार पटेल. त्यांना आपण लोहपुरुष पण म्हणतो. त्यांनी 500 पेक्षा जास्त प्रिन्सली स्टेट्स म्हणजे संस्थानांना एका अखंड भारतात गोपलं. टॉपवर रेणुकाच आहे. लास्ट क्वेश्चन. जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग केव्हा बनला? तारीख सांगायची आहे तुम्हाला. 26 ऑक्टोबर 1947, 26 ऑक्टोबर 1948, 26 नोव्हेंबर 1948, 26 नोव्हेंबर 1949. खूप लोकांचं चुकलंय आणि याचं खरं उत्तर 26 ऑक्टोबर 1947. जेव्हा पाकिस्तानने हमला केला श्रीनगरवर तेव्हा राजा हरी सिंगने भारतामध्ये इंट्रुजन ऍक्ट साईन करून भारतामध्ये जम्मू काश्मीरला प्रविष्ट केले. त्यानंतर 26 ऑक्टोबर 1947 ला जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनला. तर तिसऱ्या नंबरला आहे रोहितजी. सेकंड नंबरला आहे रेणुका आणि फर्स्ट नंबरला आहे रूट्स. कॉंग्रॅच्युलेशन तिघांचं. आणि रनर्स अप आहे सुमितजी. थँक्यू. येस, कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना. धन्यवाद मकरंद. आणि या क्विजला सुद्धा सगळ्यांनी खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स दिलेला आहे. आणि यानंतर आपल्या सर्वांना नेहमीच मार्गदर्शन करणारे प्रोफेसर कोळेकर सर यांना मी विनंती करते की सरांनी कृपया आपल्या सर्वांना
मार्गदर्शन करावं आणि त्यांचं मनोगत व्यक्त करावं. येस, धन्यवाद श्रुती. माझा आवाज येतोय? येस सर. हो सर. ओके. नमस्कार, मी विकास कोळेकर, प्रोग्राम ऑफिसर NSS VIIT. आज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रोफेसर BA फारके सर. त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे माहिती दिलेली आहे आणि त्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर प्राध्यापक प्रोफेसर खलकुडे सर, प्रिन्सिपल हेमनंद इंग्लिश स्कूल, तेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही हार्दिक स्वागत. यानंतर आपल्या कॉलेजच्या डीन स्टुडंट्स अफेअर्स डॉक्टर जयश्री फगाडे मॅम, त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांनी पूर्ण कार्यक्रमाला परवानगी दिली आणि त्यांचं वेळोवेळी सहभाग होता, मार्गदर्शन होतं. आणि सगळ्यात शेवटी मी आपल्या पूर्ण NSS टीमचं हार्दिक अभिनंदन करतो. सगळ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे कार्यक्रमाचं नियोजन केलंय, शिस्तबद्ध कार्यक्रम केलाय, त्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. त्यानंतर कार्यक्रमाचे एकंदरीत आभार मानण्यासाठी मी निमंत्रित करते सौरभ पवार यांना. सौरभ पवार. नमस्कार, मी सौरभ पवार. NSS VIIT आयोजित आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत स्वतंत्र भारताकडे वाटचाल या तृतीय दिनाचा समारोप आपण करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डायरेक्टर श्री देशपांडे सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेल्या स्टुडंट अफेअर डीन आदरणीय बगाडे मॅम, असोसिएशन डीन आदरणीय नावघणे मॅम, तसेच खेमानंद इंग्लिश स्कूलचे प्राचार्य आदरणीय श्री प्राध्यापक हलकुडे सर, तसेच पवार सर. तर त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला ज्यांचे आपल्याला गेस्ट स्पीकर म्हणून अमूल्य मार्गदर्शन लाभले ती इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि प्राध्यापक श्री BA फारके सर, हे देखील आज आपला अमूल्य वेळ देऊन आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे शिरस्त्र आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला लाभले असे NSS VIIT कोऑर्डिनेटर आदरणीय श्री साखरे सर, कोळेकर सर, पृथा मॅम, वर्मा मॅम व VIIT कॉलेजचे सर्व प्राध्यापक वृंद यांचे देखील मी आभार मानतो. खरं तर त्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आजच्या कार्यक्रमाची शोभा ही अधिक वाढली. असे खेमानंद इंग्लिश स्कूलचे सर्व विद्यार्थी तसेच VIIT चे सर्व विद्यार्थी यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी प्रभावी असं सूत्रसंचालन केलं व कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या सर्व NSS व्हॉलंटियरचे देखील मी आभार व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. उद्या आपल्या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असणार आहे. भारत एक प्रगत देश या थीमवरती उद्याचा कार्यक्रम आयोजित असणार आहे. तरी आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. फीडबॅक फॉर्म तुम्हाला आता थोड्या वेळातच चॅटमध्ये टाकतील. तर फीडबॅक फॉर्म मध्ये तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी आवडलेली आहे, जी ऍक्टिव्हिटी कोणती तुम्हाला आवडली ती त्याच्यात पोलमध्ये द्या. कारण तुम्हाला कोणती ऍक्टिव्हिटी आवडली यावरून आम्हाला इव्हेंट ऑफ द डे घोषित करायचं आहे. तर आपल्या सर्वांना विनंती आहे, फीडबॅक फॉर्म मध्ये भरताना आपण जी ऍक्टिव्हिटी आवडली त्या ऍक्टिव्हिटीला पोलमध्ये वोट करा. धन्यवाद. जसं की सौरभने सांगितलं आहे, उद्या पण आपला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. उद्या कार्यक्रमाचा 3रा दिवस आहे आणि उद्याची थीम आहे भारत एक प्रगत देश. तर या थीम नुसार उद्याचे कार्यक्रम आहेत भारताचे संविधान, इस्रो, मेरा भारत महान, तसेच इतिहास घडविणाऱ्या ऑलिम्पिक मेडल विजेते यांचा गौरवाचा कार्यक्रम व तसेच वेगवेगळे गीते देखील सादर होणार आहेत. आणि सर्वात क्युरिओसिटी निर्माण करणारा इव्हेंट म्हणजे चित्रपटांचा उलगडा. आणि त्यानंतर परत प्रश्न मंजुषा म्हणजेच कहोट क्विज आपण ऑर्गनाईज केली आहे. तर उद्या पण तुम्ही असा सहभाग कार्यक्रमात नोंदवा हीच इच्छा. धन्यवाद.